श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्रीपाद राजा शरण प्रपत्ती, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबराचे पुण्य फळाला येतात तेव्हा श्रीपाद प्रभूची संदेश तुमच्या समोर येतात आणि हा संदेश तुम्ही पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर पापाचे भागीदार तुम्ही बनाल. जर का हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचे चांगले दिवस नक्कीच येणार आहे. तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहेत. तुमच्यावरती प्रभूची कृपादृष्टी कायम राहणार आहे. म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका. तुम्ही श्रीपाद प्रभूचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे. ते शांतपणे ऐकावे. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. अंधारामध्ये वाट चालत असताना क्षणभर वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तोच परमात्मा असतो. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मी पापे जळून जातात. ती पुढची काळजी सद्गुरू आपली घेत असतात. पाठीमागची आठवण काढत बसणे आणि काळजी करू नये. समाधान आणि आनंदाने जीवन जगावे. जेथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते. समाधान राहणे हेच खरी भगवंताची कृपा. श्रद्धेने जो काम होते ते तपश्चर्याने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमात्मा समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे ही आपली तपश्चर्या. आपल्या भगवंताचे नामस्मरण करत राहायचे आहे. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाची कर्तव्यसुद्धा ठरलेली आहेत. असे कर्तव्याचे वळण जेथे असते त्या घराला वळण आहे असे म्हणतात. ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल. समजा आपण एक घर बांधणे, त्यामध्ये दरवाजे केले, भिंत्या खिडक्या केल्या, त्याला झरोका केले. आता त्यापैकी झरोके यांनी जर विचार केला की आम्ही लहान म्हणून का असावे, आम्ही दरवाजा इतके मोठे होणार असे म्हणून ते दरवाजा इतके मोठे झाले. खिडक्यानेही तोच विचारला आणि त्या सगळ्यात दरवाजा इतका मोठा झाला. हे योग्य नव्हे. ते घर राहील का? जसे त्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो. जिथे वडील माणसाविषयी आदर नसतो त्या घराचा सगळा विस्काव व्हायला वेळ लागत नाही. अशा जगात कितीही मोठा असला तरीही त्याचा प्रपंच काहीतरी मिळूनच असतेच. असा प्रपंच नाही. एकदा प्रपंच माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चाललेले आहे असे चालावे. यात कमी नाही. कधी कधी आपल्याला काही कशाची तरी कमतरता पडतच असते, पण सगळ्यांना सोबत घेऊन काळजी करून एकमेकाची साथ घेऊनच चालतो. तो खरा प्रपंच असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानून त्याहून अधिक सुखाच्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही हेत करू तुमच्या कृतीला वास्तविक मोल येतो. हे ते सुद्धा असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगले असली तरी भगवंत त्याच्यापासून दूर राहतो. दूरदृष्टभूते हा तमाम गुणाचा परिणाम आहे, परंतु भगवंताच्या नावाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. त्यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सद्गुणाचा उदय होतो. निसर्गाचे प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणी मात्रात असते, परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावे तर प्रेम करणे तितके सोपे असते असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवी वेगाने
आलेले ऋणानुबंधन वेगळे. स्वामी भक्तांनो, आपला द्वेष उत्पन्न का होतो तर आपलं आणि दुसऱ्याचा विचार आवडतं जमत नाही, एक होत नाही. म्हणून तिची प्रकृती अशी, मान आहे व्यक्ती तितक्या प्रकृती असा की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरुरी आहे आणि प्रेम जडण्याकरिता सर्वांना आवडणारी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरुरी आहे. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे, पण ते विसरणे कृतीप्रमाणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आपले पाहिजे. उतार वयात मन आणि शरीर फार नाजूक बनते, त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद आहे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलामध्ये मिसळावे, थट्टा मस्करी करावी, पण आनंदातच राहावे. आनंद कायम टिकायला याच्या जन्माचे सार्थक झाले. आज हे सर्व मिळून प्रपंच बनते, त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग एखाद्याला सुटका मिळणे कसे शक्य? त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा. चांगले कर्म असतील तर भगवंत आपल्या पाठीशी कायम असतात. फक्त आपला विश्वास आपल्या भगवंतावरती असायला पाहिजे. मित्रांनो, तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर हा संदेश 10 जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा. भगवंतास तुमच्याशी म्हणत आहे, हे माझ्या लेकरांना, जे तुमच्या विरोधात होते, जे तुम्हाला तोडायला पाहत होते, जे तुम्हाला खाली खेचून मोठा होण्याचा प्रयत्न करत होते, त्याचे वाईट दिवस आत्ता सुरू झाले आहेत. आजचा हा संदेश आहे त्या खऱ्या भक्तासाठी ज्यांनी सगळं सहन केलं आहे, पण स्वामी माऊलीवरचा विश्वास कधीच सोडला नाही. बाळा, जेव्हा तू शांत होतास तेव्हा तू अपमान गिळत होतास, तेव्हा लोकांना वाटत होतं की तू कमजोर आहेस, पण तू कमजोर नाहीस. तुझ्या पाठीशी मी आहे. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. मित्रांनो, हा विश्वास जर तुमच्या भगवंतावरती असेल तर भगवंत माझ्या पाठीशी असे टाईप करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप करा. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.